ते पूर्ण बघितलं ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे. कुंडलीशास्त्र, पारंपरिक, हस्तरेषा, अंकशास्त्र, रत्नशास्त्र, चेहऱ्यावरून भविष्य, त्याचबरोबर स्त्रीवरून भविष्य या त्यांचा विशेष अभ्यास आहे. संतती, विवाह, समस्या याचा विशेष अभ्यास करता आहे. डॉक्टर ऑफ वास्तुशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, PhD हा बहुमान आपल्याला आंतरराष्ट्रीय ज्योतिष फाउंडेशन कडून प्राप्त झालेला आहे. आतापर्यंत आपण 21,000 पेक्षा जास्त सर्व जातीय विवाह हिंदू वैदिक पद्धतीने त्यांनी लावलेली समाजकार्य केलेले आहे. जातकांना अखंडपणे ज्योतिष मार्गदर्शन करण्याचे त्यांचे कार्य सुरू आहे. वृत्तपत्रात ज्योतिष मार्गदर्शक लेखन करतात. आतापर्यंत 11 पुस्तकांची त्यांनी लेखन व प्रकाशित केलेले आहे. सामाजिक संस्थांतर्फे गौरव व पुरस्कार प्राप्त असे आरोग्य समाज रत्न हा पण त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मी नरेंद्र मोदींना सर्व उपस्थित ज्योतिषप्रेमी, ज्योतिष विद्वान, तसंच ज्योतिष विद्यार्थी आणि माझे गुरुवर्य चांदोडकर सर, तसेच होशिंग सर, गुरुवर्य अग्निहोत्री सर, या सर्वांना वंदन करतो. आणि उपस्थित ज्योतिषप्रेमींना एक प्रकारे आज हा एक चांगला योग चांदोडकर सरांमुळे सगळ्यांना प्राप्त झाला आहे. ज्योतिष परिषदेच्या माध्यमातून त्यांचं जे अनेक वर्षापासूनचं जे सातत्याने कार्य आहे त्यामुळे आपल्याला एक मोठ्या प्रकारचा व्यासपीठ लाभलेला आहे. त्यावेळेस सरांचे विशेष या निमित्ताने मी वंदन करतो. आता हा कार्यक्रम मुख्यतः आज विषय जो थीम दिला होता हा विवाह हा विषय आहे. त्यामुळे विवाह विषय जेव्हा येतो त्यावेळेस कुंडलीमध्ये शुक्र ग्रहाचं महत्व अत्यंत मान्य करावं लागतं ज्योतिषशास्त्रामध्ये. त्यामुळे आधी आपण शुक्र ग्रहाला वंदन करू आणि त्या माध्यमातून नंतर शुक्र ग्रहाचे असणारे वैदिक मंत्र तसंच शुक्र ग्रहाचा असणारा पौराणिक मंत्राचं एक या प्रकारे उद्बोधन करूया. हरि ओम अन्नात परिसृतो रसं ब्रह्मणा व्यपिबक्षत्रं पयाः सोमं प्रजापतिः रेतेन सत्यमिन्द्रियं विपानग्ं शुक्रमन्दस इन्द्रसेन्द्रियमिदं पयोमृतं मधु ओम हिमकुंदवर्णालाभं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहं. हे शुक्र ग्रहाचं मोठं महत्व या विशिष्ट विवाह विषयक जीवनामध्ये आहे. आता मला विषय दिलेला हा विवाह टिकवण्यासाठी उपाय तोडगे उपासना. आधीच्या संपूर्ण विद्वान लोकांनी सगळे याच्याविषयी विवेचन केलंच आहे. तरी विवाह टिकवण्याचे उपाय हा एक फार मोठा विषय आहे. कारण उपाय ज्योतिषशास्त्राचा मुख्य उद्देश अनेक जण म्हणतात आम्ही कुंडली बघूनच लग्न केलंय, मग अशी परिस्थिती जीवनात का निर्माण झाली, वादविवाद का होतात, आमचं दोघांचं व्यवस्थित पटत का म्हणणे, आमचे एवढे गुण जुळत होते. आता या क्षेत्रात माझे 25 वर्षापासून कार्य असल्यामुळे अनेक समस्या आणि शंका घेऊन लोक येतात. आता आपण अनेक जण कुंडल्या बघून आणि अधिक जीवन चांगलं जावं म्हणूनच लग्न करतो आणि सगळं बघितलं पण असतं. तरी असं का? तर याचं कारण असं आहे की जीवनामध्ये आयुष्य जे आहे याचं एक सर्वसाधारण गणित असं आहे की दैवयोग अधिक व्यावहारिकता इज इक्वल टू आयुष्य. म्हणजे दैवयोग जितके महत्वाचे असतात, कुंडली शास्त्रातले योग जितकेच महत्वाचे असतात तितके जीवनात व्यावहारिकतेला सुद्धा अत्यंत महत्व आहे. दैवयोग चांगले, तुम्ही अगदी 25-26 गुणांनी कुंडली जमली, 29 गुण जमतायत, पण तुमचा व्यवहार एकमेकांप्रती बरोबर नसेल तर त्याचे परिणाम जीवनावर होतात आणि त्यामुळे आयुष्यामध्ये दुःख प्राप्त होतं. त्यामुळे हे एक सूत्र आयुष्यात प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे. ज्याला ज्याला विवाह टिकवण्यासाठी उपासना तोडगे दैवी उपाय जरी असले तरी व्यावहारिकता फार महत्वाची असते. त्यामुळे हे सूत्र कायम जे जे विवाह जीवन जगतात त्यांनी अत्यंत आवश्यकरित्या लक्षात ठेवणं आवश्यक आहे. व्यावहारिकता अधिक दैव इज इक्वल टू आयुष्य. आता विवाह टिकवण्याचे उपाय जे आहेत हा विषय फार मोठा आहे. कारण याच्यात अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. आता नवग्रह अनुकूल असणं हे पण फार महत्वाचं असतं. कुंडली शास्त्रात आपल्या कुंडलीतल्या सप्तमेश, सप्तम स्थानाचा अधिपती, सप्तमात असलेले ग्रह याचा फार मोठा इम्पॅक्ट जीवनावर होतो. सप्तमेश पापग्रह संबंधित असेल जसं शनी, मंगळ, राहू, केतू किंवा सप्तमेश या पापग्रहांच्या संबंधित असेल तर जीवनावर त्याच्या अशुभ काही ना काही स्वरूपातले परिणाम होतात.
पण हे अशुभत्व कमीत कमी स्तरावर राहावं हा उद्देश आपण डोक्यात ठेवला पाहिजे. कारण शेवटी जीवन जगताना मी बोललो व्यावहारिकता ही अत्यंत महत्वाची असते. त्यामुळे नवग्रहांचा अनुकूलता असल्यावर आपण या विषयावर 9 प्रकारचे उपाय आवश्यक असतात असं मला वाटतं. ते मी तुम्हाला त्याचं एक वर्णन करतो. त्याच्यात सगळ्यात पहिले ज्योतिषशास्त्रीय सिद्धांतानुसार असलेले काही उपाय जे आपण करतो त्याच्यात महत्व आहे. अनेक जण त्या प्रकारे करतात पण तरी उपाय केल्या सुद्धा आपल्याला त्याचे परिणाम मिळत नाही. आणि परत आपण सांगतो का हे गुरुजींनी हे सांगितलं होतं त्या गुरुजींकडे गेलो होतो आणि हे सगळं केलं तरी काही झालं नाही. मग ते गुरुजींना काय तर म्हणजे वादविवाद किंवा आपल्याबद्दल मनात अस्वस्थता निर्माण होते. तर ज्योतिषशास्त्रीय उपायांबरोबरच दुसरे उपाय आहेत मानसिक उपाय. काही विशिष्ट प्रकारचे मानसिक उपाय असतात. आपण याचं सगळं विवेचन मी थोड्या शब्दांमध्ये करणारच आहोत. पण पहिले मी क्रोनॉलॉजिकल ऑर्डर सांगतो का कोणते 9 प्रकारचे उपाय जीवनात विवाह टिकवण्यासाठी आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रीय उपाय आहेत, मानसिक उपाय आहेत, आध्यात्मिक उपाय आहेत, धार्मिक उपाय आहेत, नंतर घरगुती उपाय आहेत, मनोवैज्ञानिक उपाय आहेत, नंतर स्त्रियांसाठी काही खास उपाय आहेत, पुरुषांसाठी काही खास उपाय आहेत आणि नंतर संत आणि ग्रंथ यांचं मार्गदर्शन. असे 9 प्रकारे आपण या उपाय जर केले असताना आपल्या जीवनात वैवाहिक जीवन जे आहे ते व्यवस्थितरित्या सुख आणि समाधानाने किंवा जरी एकमेकांप्रती वादविवाद असतील किंवा काही मतभेद असतील तरी आपण ते पार करू शकतो आणि जीवन जगू शकतो. तर सगळ्यात पहिले आपण ज्योतिषशास्त्रीय विषयांकडे वळू आणि नंतर एक एक गोष्टीकडे जाऊ. ज्योतिषशास्त्रामध्ये उपाय जे आहेत आता कल्पना आहे अनेकांनी याच्या आधी पण व्याख्यानात सांगितले कोणते अशुभ योग असल्यावर घटस्फोट होतात. मॅडमनी पण मग आता छानपैकी त्याच्यावर व्याख्यान दिलं. तर जे काही ज्योतिषशास्त्रीय गोष्टी आहेत जसं म्हटलं आपण का पापग्रहां पीडित जे सप्तम स्थान जे कुंडलीतलं महत्वाचं आहे किंवा पंचम स्थान जे रोमान स्थान मानण्यात येतं तर त्या दोघांसंबंधितले जे अशुभत्व ग्रहांचा असेल पापग्रह अधिपत्य असेल किंवा पापग्रह पीडित हे अधिपती असतील तर त्याप्रमाणे जीवनात काही ना काही इनॅक्युरसीज निर्माण होतात. त्याविषयी मी डिटेल बोलत नाही कारण उपाय तुम्हाला कल्पना आहे सप्तमेश अस्तंगत असणं, सप्तमेश वक्री असणं, पंचमेश अस्तंगत असणं, पंचमेश वक्री असणं, पंचम स्थान आणि सप्तम स्थान हे शनी मंगळ राहू केतू यांनी बाधित असणं, प्लुटो हर्षल यांनी बाधित असणं कारण हे पण फार मोठे इम्पॅक्ट करतात. हल्ली हर्षल या ग्रहाचे फार मोठे परिणाम जीवनावर सध्या दिसत आहेत. प्लुटोचे सुद्धा दिसत आहेत. अनेक लोकांच्या कुंडलीत सप्तमात प्लुटो असल्यावर विवाह लवकर होत नाही. अनेक कुंडली मी अशा पाहतो. सगळं उत्तम आहे, शुक्र चांगला आहे, कुंडलीमध्ये शुक्र हा शुभ स्थितीत आहे तरी लग्न होत नाही. त्यावेळेस हर्षल प्लुटो आणि नेपच्यून या ग्रहांचा विचार करावा लागतो. नेपच्यून तसा हा अशुभ ग्रह नाही विवाहाच्या बाबतीत पण हर्षल आणि प्लुटो हे विलंब अडचणी निर्माण करणारे ग्रह. सप्तमातला हर्षल लग्नातला हर्षल हा विवाह जीवनात अत्यंत अस्वस्थता निर्माण करतो, मानसिकता बिघडवतो, बऱ्याचदा डिवोर्स पर्यंत प्रकरणं जातात. हे पण ग्रहांचा विचार जेव्हा आपण कुंडली करतो तेव्हा त्याचा लक्षात घेण्यासारखं आवश्यक आहे. तर असो त्याच्याविषयी मी डिटेलमध्ये जाणार नाही पण अस्तंगत सप्तमेश असणं, अस्तंगत पंचमेश असणं, सप्तमेश पंचमेश वक्री असणं आणि पापग्रह पीडित सप्तमेश आणि पंचमेश असणं हे वैवाहिक जीवनामध्ये काही ना काही स्वरूपातले दुरावे निर्माण करतात. पण आपण विवाह टिकवण्यासाठीचा उपाय मला विषय दिल्यामुळे आणि उपासना तोडगा हा विषय असल्यामुळे त्या संबंधित आपण बोलू. तर आता ज्योतिषशास्त्रीय उपाय काय आहे. ज्योतिषशास्त्रातले संपूर्ण उपाय हे 3 माध्यमातून आहे. तंत्र मंत्र आणि यंत्र हे 3 माध्यमातले उपायांशिवाय चौथा उपाय नाही. जेवढे तोडगे जेवढे उपासना जेवढे त्या विषयी असणारे तोटके हे संपूर्ण या विषयात येतात. आता याच्यात तंत्रशास्त्रात काय प्रयोग आहे. सगळं सप्तमेश दूषित असेल, सप्तमेश अस्तंगत असेल, सप्तमेश पापग्रह पीडित असेल किंवा सप्तम स्थानात दूषित ग्रह असतील तर अशा केसमध्ये बऱ्याचदा आपल्याला पापग्रहांच्या बाबतीतल्या काही उपाय आणि योजना या कराव्या लागतात. सप्तमेश याचं फार मोठं महत्व तसंच पंचमेश याचे मोठं महत्व हे या बाबतीत आहे. तर या बाबतीत मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे तंत्र मंत्र आणि यंत्र या माध्यमातले जे उपाय असतात ते अस्तंगत ग्रह असले वक्री असले तर त्या दृष्टीने काही करणं आवश्यक आहे. त्याच्यात तंत्रशास्त्र हा फार मोठा विषय आहे. तंत्र म्हणजे विशिष्ट प्रकारचे तोडगे जे असतात आपण काही सांगतो. त्याच्यात रत्नशास्त्र हा एक मोठा प्रभावी उपाय त्याच्यासाठी आहे. रत्न वेगवेगळ्या प्रकारचे स्त्री आणि पुरुषांनी वापरणं म्हणजे पती पत्नींनी वापरणं हा पण एक चांगला प्रभावी तोडगा त्याच्यात असू शकतो. कारण तंत्रशास्त्रात हल्ली काय झालेले का कोणतेही उपाय जर आपण सुचवले आपल्या येणाऱ्या जातकाला किंवा आपल्याला प्रश्न विचारण्याकरताला तर त्याला बऱ्याच गोष्टी शक्य नसतात. ज्या रोजच्या रुटीनच्या कामांमुळे असो, रोजच्या जीवनातल्या गतिमानतेमुळे असो, अनेक जण नोकरी करतात, व्यवसाय करतात, मग ते म्हणतात सर हे तुम्ही आम्हाला सांगतात हे आम्हाला करायला जमेल एवढा वेळ कुठे. तर रत्नशास्त्र हा त्यावर तोडगा आहे. कारण रत्नांमध्ये एक मोठी दिव्य शक्ती असते. कारण रत्न हे नॅचरल स्टोन जे असतात जे भूगर्भातून येतात आणि त्याच्यावर वेगवेगळे केमिकल्स प्रक्रिया करून ते आपल्यापर्यंत येतात. त्यामुळे रत्नांमध्ये एक दिव्य शक्ती असते. त्यामुळे रत्न पण कोणते आता आपल्याला बहुतेक लोकांना माहिती आहे का रत्न फक्त 9च प्रकारचे असतात पण असं नाही. रत्नांचे 84 विविध प्रकार हे इंटरनॅशनल स्तरावर आहे. त्याचे संपूर्ण संशोधन
हे अमेरिकेत चालू असतं. आता मी अमेरिकन सोसायटीची कनेक्टेड असल्यामुळे आणि बऱ्याचदा माझे अनेक कॉन्टॅक्ट हे जे जे नवीन रिसर्च होत असतात रत्नशास्त्रावरचे त्या संबंधित कायम माझा संपर्क असतो. तर आतापर्यंत सध्याच्या स्थितीमध्ये 84 प्रकारचे स्पेशल पर्पज स्टोन विशिष्ट हेतू साध्य रत्न हे सध्या अस्तित्वात आहे. तर ते कसे काय? आता आपण म्हणतो बाबा सप्तमेश जो आहे हा सप्तमेश समजा मंगळ संबंधित असेल तर मंगळाचा वापरा, समजा चंद्र संबंधित असेल तर तुम्ही मोती वापरा. पण हे जनरल स्टोन झाले. किंवा गुरु संबंधित असेल तर पुष्कराज वापरा, बुध संबंधित असेल तर पाचू वापरा, पण ह्या गोष्टी जनरल झाल्या. तुम्हाला कल्पना असेल की व्यावहारिक उदाहरण देतो. पूर्वीच्या काळी साधारण 2000 सालाच्या आधी फक्त फियाट नावाची एक 4 व्हीलर कार असायची. बाकी कोणत्याच कंपन्या अस्तित्वात भारतामध्ये नव्हत्या. फक्त फियाट आणि अँबेसिडर कार या दोनच असायच्या. पण 2000 सालानंतर याच्यात इतकी क्रांती झाली का आज आपण बघतो गेल्या 25 वर्षात वेगवेगळ्या कंपन्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल सध्या अस्तित्वात आहे. म्हणजे रिसर्च आणि संशोधन या माध्यमातून या गोष्टी साध्य झाल्या कार क्षेत्रामध्ये किंवा एक प्रकारच्या वाहन उद्योगामध्ये. तसं ज्योतिषशास्त्रातून कायम संशोधन रिसर्च हा पाश्चिमात्य राष्ट्र कायम करत असतात आणि त्या माध्यमातून काहीतरी विशिष्ट प्रकारचे एक्झाम्पल घेऊन त्याच्यावर ते प्रयोग करतात आणि त्याप्रमाणे ते सगळीकडे प्रसारित करतात. संशोधन हे मोठं कार्य अमेरिकेत चालत असतं. तर 84 प्रकारचे रत्नांचं त्यांनी संशोधन केलेले. आपण विषय आपला चाललाय तंत्र मंत्र आणि यंत्र तोडगे हे आपल्या वैवाहिक जीवनाला स्थिर करतात किंवा त्याच्यातला अस्वस्थता कमी करतात. तर त्याच्यात तंत्रशास्त्र जे त्याच्यात रत्नशास्त्र आहे त्याच्यात 84 प्रकारचे रत्न. ते कसे? आता 2 ग्रह एकत्र असतील. समजा सप्तमेश हा 4 ग्रहांनी युक्त असेल, 2 ग्रहांनी युक्त असेल, सप्तमेश किंवा सप्तम स्थानातले ग्रह हे विविध ग्रहांनी एकत्र असेल तर त्या कॉम्बिनेशन मध्ये विविध रत्न हे सध्या अस्तित्वात आहे. तर ते स्पेशल पर्पज स्टोन जर तुम्ही वापरले, पुरुषाच्या कुंडलीत असेल तर त्याच्या कुंडलीप्रमाणे वापरावे, स्त्रीच्या कुंडलीत असेल तर स्त्रीच्या कुंडलीप्रमाणे वापरावे. त्याचा योग्य अभ्यास करून ते वापरले असताना दोघांमधले वाद किंवा विवाद किंवा डिव्होर्सपर्यंत एखादं प्रकरण गेलं असेल तर ते पुढे ना पुढे थांबतं आणि ते परत सुरळीत आयुष्य चालू करण्याच्या गोष्टी घडू शकतात. तर रत्नांमध्ये तंत्रशास्त्र जे हे विविध स्पेशल पर्पज स्टोन वापरून आपण त्याच्यातला दुरावा दोघांमधला पती पत्नींमधला कमी करू शकतो. दुसरं आहे नंतर मंत्रशास्त्र. मंत्रशास्त्र म्हणजे विविध पूजा आहेत. आता बऱ्याचदा असं असतं का जेव्हा कुंडली आपण जमवतो तेव्हा भकुट दोष असतो, तर भकुट दोष शांती आहे. किंवा सप्तम स्थानात राहू आणि मंगळ असेल, अंगारक योग शांती आहे. किंवा शनिचंद्र असेल नवऱ्याच्या मुलीच्या किंवा मुलाच्या कुंडली ते विषयोग शांती आहे. राहू आणि चंद्र एकत्र असतील सप्तमात किंवा सप्तमेश त्या संबंधित असेल तर त्या प्रकारात परत विषयोग शांती आहे. चंडालोक शांती, गुरु राहू युती असेल तर चंडालोक शांती आहे. तर अशा विविध प्रकारच्या शांती पूजा किंवा अनेक प्रकारे पती जे असतात यांचे जन्म नक्षत्र शांती झालेले नसतात लग्नाच्या वेळेस किंवा अमावस्या जन्म असतो. म्हणजे शांती प्रकार याच्यात शांतिकर्म नावाचा एक विविध वेगळा ग्रंथ संपूर्ण आहे का कोणत्या अवस्थेत शांतिकर्म आवश्यक आहे. याज्ञिकी कर्म असतं ते त्याप्रमाणे ते केलं पाहिजे. कमी कमी सगळ्या पूजा ह्या 3-3.5 तासाच्या असतात आणि त्या पूजा झाल्यानंतर त्याची रक्षा बऱ्याच गुरुजी हे सांगत नाही, पूजा करून टाकतात, ती झाली पूजा शांती. परंतु त्या पूजेचा जे मुख्य एक प्रकारचं रिझल्ट आहे किंवा जो एक निचोड आहे ते म्हणजे असणार विभूती. ही विभूती एका डब्यात भरून घेतली पाहिजे आणि रोज ज्यांची शांती झाली त्यांनी ती स्नान झाल्यावर थोडी लावली पाहिजे. त्यामुळे त्या संबंधितल्या असणारे शांती पूजेचं अशुभत्व कमी होतं. हे कोणीच सांगत नाही. लोक म्हणतात काल सर्व शांती करून आलो आम्ही त्र्यंबकेश्वर, मग काय होती रक्षा भिक्षा काय की नाही, मग त्यांनी काय सांगितलं नाही कपडे बदलले. तर त्यांना नसेल माहिती तरी त्यांना आपण फारसं न बोलता त्यांच्याकडून ते रक्षा मागून घ्यावी आणि ती रक्षा एका डब्यात भरून ठेवावी. कोणती शांती पूजा असो तिचं जे हवन आपण करतो त्या हवनाची रक्षा डब्यात भरून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ती रोज लावली पाहिजे. आपल्या असणाऱ्या तुमच्याकडे येणाऱ्या प्रश्नकर्त्या जातकांनाही तुम्ही हे सांगा की नुसती शांती करू नका. त्याचं असणार बघ अनेक गुरुजी हे सांगत नाही कारण कल्पना नाही आणि प्रत्येकाला आपण ते सांगू शकत नाही. पण आपण ते आपल्या श्रद्धेने ही रक्षा घेऊन ती रोज लावली पाहिजे म्हणजे त्या संबंधितलं अशुभत्व कमी. तर तंत्रशास्त्र एक अनेक रत्नांचे त्याच्यात प्रभाव आहे. मंत्रशास्त्रामध्ये विविध धार्मिक पूजा आहेत ज्या केल्या असताना दुरावा पती पत्नीमधला कमी होतो आणि गोष्टी या शुभत्वाकडे जातात. मी सांगितले अनेक प्रकारच्या पूजा याज्ञिक रत्नात दिल्या आहेत. पण ज्या महत्वाच्या एक पॉईंट सांगितला त्याच्यात सप्तमेश आणि पंचमेश दोघांचा विचार केला पाहिजे. कारण रोमांस स्थान ज्याला आपण प्रेमस्थान म्हणतो आणि सप्तम स्थान हे वैवाहिक जीवन सौख्याचं स्थान. दोघे स्थानांमधले अशुभत्व असणाऱ्या ग्रहांच्या ज्या शांती पूजा केल्या ज्याच्यात मी जे नावं उल्लेखले ते तुम्ही जे केले तर त्या दृष्टीने असणारं अशुभत्व कमी होतं. रक्षा मात्र रोज दोघांनी लावली पाहिजे. तंत्र मंत्र आणि यंत्रशास्त्र विविध प्रकारची यंत्रे बनवता येतात. पती पत्नींमधली जी बर्डेड आहे ज्यांची अंकशास्त्रानुसार जी जन्मतारीख असते प्रत्येकाची त्या अंकशास्त्रानुसार विविध प्रकारची यंत्र बनतात. आता माझ्याकडे या गोष्टी कायम मार्गदर्शन अनेकांना करत असतो. गेल्या 25 वर्षापासून या क्षेत्रात आहे. या तिन्ही स्तरावरचे उपाय मी अनेकांना सांगत असतो आणि मला लोकांना लिहून पाठवतात. माझा तुम्हाला कल्पना असेल
यूट्यूब चॅनल आहे, माझं फेसबुक ग्रुप आहे, फेसबुकचे पेज आहे, नंतर व्हॉट्सअपचे 20 ग्रुप आहेत माझे, ज्याच्यात अनेक लोक आहेत आणि त्यांना मी रोज काहीतरी मोटिवेशनल किंवा माहितीपूर्ण मेसेज टाकत असतो. तुम्ही पण जॉईन होऊ शकता, मला जॉईन हो, जेणेकरून हे जे काही माहितीपूर्ण गोष्टी असतात ते आपल्याला कळतात. तर सांगायचा उद्देश असा की यंत्रसिद्धी हा एक मोठा विषय आहे. ते यंत्र जवळ ठेवल्यामुळे जे काही वैवाहिक जीवनातल्या तक्रारी असतील, घटस्फोटाचे प्रसंग असतील, दोघांचे वैचारिक मतभेद असतील, ते हे दूर होण्यास मदत होते. कारण अंकांमधले एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आहे. न्यूमरॉलॉजी, अंकशास्त्र हे सध्याच्या काळात प्रचंड प्रभावी शास्त्र मानण्यात येतं. दोघांच्या बर्थडेटवरून प्रत्येकाचे यंत्रसिद्धी वेगवेगळे असतात. अनेक प्रकारचे यंत्र आपण त्या विशिष्ट वैवाहिक जीवन सौख्यासाठी बनवू शकतो. तर विशिष्ट प्रकारचे यंत्र करून त्याच्यावर काही मंत्रसिद्धी असतात आणि त्या केल्या असताना सुद्धा वैवाहिक जीवन आपल्याला शुभत्वाने मिळण्यास मदत होते. तर हे ज्योतिषशास्त्रीय उपाय झाले. तंत्र, मंत्र, यंत्र स्वरूपादी वेगवेगळे उपाय हे ज्योतिषशास्त्रात सांगितले. नंतर मानसिक उपाय काय केले पाहिजेत, हा एक मोठा विषय. बऱ्याचदा आपल्याला वाटतं का चला आपण लग्न केलं झालं. विवाह म्हणजे केवळ 2 व्यक्तींचा नव्हे, तर 2 कुटुंबांचा पवित्र बंधन असतं. म्हणजे त्याच्यात समजूतदारपणा लागतो, संयम लागतो, प्रेम लागतं, विश्वास लागतो आणि समर्पणाची उत्तम भावना पण लागते. या सगळ्या गोष्टी केल्या तरच विवाह यशस्वी होतो. पण आजच्या काळात अनेक विवाह का बरं तुटतायत, एक व्यावहारिक दृष्टीने बघितले तर ताणतणाव, गैरसमज, अहंकार, बाह्य आकर्षण, त्यामुळे हे सगळ्या गोष्टी विवाह तुटण्यासाठी व्यावहारिक दृष्टीने कार्यभूत ठरतात. आपण दैवी उपाय बघितले, ज्योतिषशास्त्रीय उपाय माहिती आहे, पण व्यावहारिक उपाय पण तितकेच महत्त्वाचे. तर मानसिक उपाय काय, तर त्याच्यात पहिला पॉईंट आहे संवाद साधा. पती पत्नींनी एकमेकांशी संवाद साधणं आवश्यक आहे. वैवाहिकता फार इम्पॉर्टंट आहे. विवाह टिकवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे खुलेपणाने संवाद साधा. एकमेकांच्या भावना, गरजा आणि अपेक्षा समजून घेण्यासाठी दररोज थोडा वेळ एकमेकांना पती पत्नीने दिला पाहिजे. तर बायको जातात, IT मधले अनेक लोक आहेत जे माझे क्लायंट असतात, 12-12 तास बिचारे काम करतात आणि रात्री येऊन जेवण करतात, झोपतात. म्हणजे वेळ द्यायला टाइमच नाही. हा एक मोठा प्रॉब्लेम होतो आणि अनेक डिवोर्स जो होतात ते सुशिक्षित लोकांचे जास्त होतात. जे क्वालिफाईड आहेत, जे सुसंस्कारित आहेत, जे चांगल्या पगाराच्या नोकऱ्या आहेत, त्यांचेच घटस्फोटाचे प्रमाण सध्याच्या काळात खूप आहे. एक वेळ अशिक्षित माणसाचे व्यवहार अत्यंत चांगले चालतात असे समाजात आपण बघतो. तर सांगायचं म्हणजे एकमेकांना वेळ देणे, संवाद साधणे हा एक फार मोठा महत्वाचा आहे. दुसरं म्हणजे विश्वास ठेवा. विश्वास ठेवणं हे फार महत्वाचं आहे आपलं नातं टिकण्यासाठी. एकमेकांना विश्वासाच्या आधारावरच नातं टिकतं. जोडीदारावर शंका घेणं, त्याच्याशी खोटं बोलत राहणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि त्यामुळेच विवाह सगळे प्रॉब्लेम जे बघतो, जे प्रसंग अनेक लोक माझ्याकडे येतात, खोटं बोलण्यामुळे विवाह तुटतात. जे सत्य ते सांगितलं पाहिजे. थोडं वाईट जरी वाटलं पतीला किंवा पत्नीला, पण नंतर ते खोटं नाही बोलला, हे जे भावना ही फार महत्वाची असते. त्यामुळे संवाद साधणे, विश्वास एकमेकांना ठेवणे. तिसरं म्हणजे अहंकार बाजूला ठेवा. बऱ्याचदा इगोइस्टिक असतात. एक तर बायको चांगल्या कौटुंबिक बॅकग्राऊंड चांगला असेल, श्रीमंत घरातून असेल, तिला इगो असतो. काही वेळेस नवऱ्याला इगो असतो, पुरुषत्वाचा असो, संपत्तीचा असो. मीच बरोबर ही जी भूमिका असते, ही दृष्टिकोन विवाहात नसावा. त्यामुळे मतभेद होतात आणि अहंकार आला, इगोइस्टिक आला तर ते विवाह तुटायला मार्ग होते. त्यामुळे पती पत्नी रिलेशन झाल्यावर पहिले अहंकार दोघांनी अजिबात ठेवू नये. तिचं पण ऐकून घ्यावं ना आपलं ऐकावं, दोन्ही गोष्टी चालाव्या आणि दोघांनी ते सोडून पण द्यावं. ही एक भूमिका व्यावहारिक दृष्टीने फार महत्वाची असते. तिसरं आहे क्षमाशीलता. दोघांनी एकमेकांना क्षमा करणं, कारण माफ करणं हे दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्यांचं गमक आहे. आपण जर एखाद्या गोष्टीला माफ केलं तर ते नातं दीर्घकाळ टिकतं. एखादा पॉईंट धरून ठेवायचा काय, मग तुम्हाला सांगितलंच नाही, तिथेच का बरं गेली, हेच का बरं करते, अशा या व्यावहारिक घटनांमुळे सुद्धा विवाह अडचणीत येतात. त्यामुळे एकमेकांना विश्वास ठेवल्याबरोबर क्षमाशीलता. त्याच्या पुढचा प्रकार आहे आध्यात्मिक उपाय आणि उपासना. हा एक विषय तोडग्यांचा आहे व्यावहारिक दृष्टीने बघायचं. त्याच्यात सगळ्यात प्रथम येते कुलदैवतीची उपासना. ज्या कुटुंबात त्या मुलीचा विवाह होतो त्या कुटुंबाचे कुलदैवत कोणतं आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. त्या मुलांनी सुद्धा आपल्या कुलदैवाची उपासना आवश्यक आहे. म्हणजे काय करायचं, उपासना करायची म्हणजे काय करायचं, तर रोज नित्य उपासनाच्या रोज काहीतरी कुलस्वामिनीचं पूजन करावं. आपल्याला पूजा शक्य नसेल तर 2 हात तिसरं दर्शन करावं रोज. कुलस्वामिनीच्या प्रित्यर्थ तिचं रोज नामस्मरण करून काहीतरी आशीर्वाद घ्यावा. त्यामुळे वैवाहिक जीवन चांगलं राहतं. कुलस्वामिनीची स्त्री असेल, तिला सकाळी जरी 7ला कामावर जायचं असेल ते 6 आंघोळ करून ते आपल्या कुलस्वामीला हळद, कुंकू, अक्षदा, एखादी उदबत्ती, दिवा रोज लावावा. या गोष्टी स्त्रिया किंवा पुरुष दोघेही करू शकतात. तर नित्य कुलस्वामिनी दर्शन आपल्या असणाऱ्या घरात आणि वर्षातून एकदा कुलस्वामीला दोघांनी जावं. दोघांनी म्हणण्यापेक्षा सगळ्या कुटुंबांनी जावं. कारण कुलस्वामिनीची मोठी कृपा, तिचं नावच कुलस्वामिनी, जे कुळाला तारते. त्यामुळे कुलस्वामिनीचं दर्शन हे वैवाहिक जीवनात सुसंवाद वाढवतो. त्याच्या दुसरा आहे शिवपार्वती पूजन. हा एक मोठा तोडगा, आध्यात्मिक स्वरूपाचा तोडगा मानण्यात येतो. शिवपार्वती पूजन हे कारण शंकर आणि पार्वती आदर्श दाम्पत्य मानण्यात येतं संपूर्ण आपल्या असणाऱ्या वेद परंपरेमध्ये. तर प्रत्येक सोमवारी
भगवान शंकराने पार्वतीला अभिषेक करावा आणि मुख्य साधा मंत्र आहे ओम शिव पार्वत्ये नमः, एवढं दोघांनी म्हणावं. जेव्हा खूप वाद होत असेल असं वाटतं, दोघांनी शिवदर्शन घ्यावं, ओम शिव पार्वत्ये नमः म्हणावं, भगवान शंकराला अभिषेक करावा, दर्शन घ्यावं. तर शिव आणि पार्वती पूजन हे दोघांनी घेतलं तर वैवाहिक जीवनातले त्रास आणि अस्वस्थता कमी होते. त्यानंतर तिसरा एक उपाय आहे तो म्हणजे सत्यनारायण पूजन. कारण भगवान विष्णू आणि लक्ष्मी हे पण अत्यंत आदर्श दाम्पत्य जीवनासाठी पूजन करणं मान्य येतं. पण सत्यनारायण कलियुगातली श्रेष्ठ देवता आहे. त्यामुळे कलियुगात आपल्या घरात ऍटलिस्ट महिन्यातून एकदा नाही जमलं तरी 3 महिन्यातून एकदा, 3 महिन्यातून नाही जमलं तर वर्षातून एकदा, ऍक्च्युली त्रैमासिक पूजन सांगितले, म्हणजे 3 वर्षांनी एकदा तरी घरात सत्यनारायण एखाद्या पौर्णिमेच्या दिवशी करावा किंवा चांगल्या दिवशी योग्य दिवस पाहून करावा. आपल्या कमीत कमी नाही जमलं प्रत्येक 3 महिन्यांनी तर आपला वाढदिवस ज्या दिवशी असेल पतीचा किंवा पत्नीचा त्या दिवशी सत्यनारायण पूजा करावी. त्याच्याने वैवाहिक जीवनात सुसंवाद वाढतो आणि वैवाहिक सौख्य वाढतं, घरात सौहार्दता वाढते आणि चांगल्या प्रकारे एक कौटुंबिक जीवन निर्माण होतं. त्यानंतर सांगितले तुलसी पूजन. आध्यात्मिक उपायांमध्ये तुलसी पूजनाला फार महत्वाचं आहे. तुळशीचे पूजन आणि तुळशीला परिक्रमा म्हणून पूर्वीच्या काळी बघा, आता हल्लीच्या काळात फ्लॅट संस्कृती आहे, बऱ्याच वेळा आपल्याला जागा नसते ठेवायला, पण पूर्वीचे वाडे बघायला बरोबर मध्यभागी तुळशी असायची आणि तिला ती स्त्री रोज पाणी घालायची, तिला नमस्कार करायची. त्यामुळे त्या काळात कौटुंबिक जीवन लोकांचे कधी दुःखी नव्हते, सुखी होते. कारण तुलसी भगवान विष्णूची प्रिय आहे, भगवान विष्णूला तुलसी प्रिय आहे. त्यामुळे तुळशीचे पूजन आणि परिक्रमा केली तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. पण तरी सुद्धा आपल्या घरात जिथे शक्य होईल तिथे तुळशीचं एक वृंदावन रोप छोटं एक कुंडीत ठेवावं आणि तिथे तुळशीचे कमीत कमी एक पूजा करावी, हळद कुंकू लावावं, एखादी उदबत्ती तिथे पोचावी, नमस्कार करावा. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि वैवाहिक संबंध दृढ होण्यास मदत होते. तर हे आध्यात्मिक उपाय. त्याच्यानंतर काही धार्मिक तोडगे याच्यात सांगितलेले की हे केले असताना ज्यामुळे वैवाहिक जीवनातला असंतुष्टता कमी होते. काय धार्मिक तोडगे? तर गुरुवारी पिवळा पदार्थ दान करावं. कारण याच्यात गुरु शुक्र हे 2 ग्रहांचं महत्व वैवाहिक जीवनात फार असतं. त्यामुळे गुरुवारी एखादा पिवळ्या रंगात काय काय येतं तर पिवळं कापड आहे, हरभरा आहे, केळी आहे, हळदी आहे, तर यांचं दान करावं. आता हे दान कोणाला करावं? जो सत्पात्री ब्राह्मण असेल त्याला जरूर करावं. हल्ली सत्पात्री ब्राह्मण आपण शोधावा, पहिली गोष्ट ही आहे. अदरवाईज जिथे गरजू आहेत असं पण अनेक ठिकाण आहेत. आता कुठे भिकाऱ्यांना दान, एक दिवस गुरुवारी जाऊन सगळ्या भिकाऱ्यांना केळी वाटा. बघा तुमच्या कौटुंबिक जीवनात चांगले संवाद होतात. गुरुवारी आपल्याकडून जर कौटुंबिक जीवनात काही अडचणी वाटत असतील, कौटुंबिक जीवन सुरळीत नसेल तर गुरुवारी पिवळ्या वस्तूचं दान करावं. हा एक साधा उपाय धार्मिक तोडग्यांमध्ये. त्याच्यानंतर दुसरा आहे नवरात्र उपासना. मी कुलस्वामिनीची उपासना सांगितली, पण धार्मिक तोडग्यात नवरात्र उपासना पण महत्वाची आहे. म्हणजे बऱ्याचदा नवरात्र उपासना पती पत्नींनी दोघांनी उपवास केले. आता उपवास प्रत्येकाला शक्य नसतात, परंतु समजा शक्य झालं उठता बसता करावे. पहिला आणि शेवटचा केला तरी चालेल, किंवा अष्टमी महाअष्टमीचा उपास दोघांनी पैकी कोणी करावा. त्यामुळे काय होतं तर दोघांमध्ये सौहार्दता वाढते. म्हणजे नवरात्रीची उपासना ही फार प्रभावशाली सांगितली. आता अनेक लोक म्हणतात आम्हाला दोघांना मंगळ आहे म्हणून आमचं जमत नाही, किंवा एकाला मंगळ असतो एखाद्या पत्रिकेत एखाद्याला नसतो. मग अशा वाटतं जर मंगळदोष कुंडलीत पाहत असेल त्याची मंगळाची शांती सांगितली. मी सांगितले शांती कर्मामध्ये अनेक प्रकारच्या शांती आहेत. त्याच्यात मंगळदोष शांती नावाचा एक विधी तो करून घ्यावा. त्यामुळे विवाहाचे अडथळे दूर होतात आणि संघर्ष कमी होतो. पण समजा आपली आर्थिक स्थिती नसेल, एखादे लोक म्हणतात नाही, आता बरेच लोक गरीब असतात, असे पण येतात 5 बोटं सारखे, त्यांना सांगा बाबा तुम्ही हनुमान चालीसा म्हणा किंवा हनुमान स्तोत्र म्हणा, त्याच्याने मंगळ ग्रहाचं असणारं अशुभत्व कमी होतं. हा एक त्याच्या मागे उपाय. तर याप्रमाणे या गोष्टी एक एक बघितल्यावर आपल्या जीवनामध्ये एक प्रकारचे कौटुंबिक जीवनामध्ये वैवाहिक जीवनामध्ये शुभत्व वाढतं. त्यानंतर एक 5वा नंबर मी तुम्हाला सांगितला काही घरगुती उपाय काय आहे की जेणेकरून आपल्या कौटुंबिक जीवनात दोघा पती पत्नींमध्ये एक चांगला संबंध क्रिएट होते. साधा विषय का रोज आपल्या घरात देवाजवळ आणि देवाच्या आपल्या उंबऱ्याच्या बाहेर रोज दिवा लावा. संध्याकाळी आपल्या देवाच्या जवळ आणि संध्याकाळी एक आपल्या दाराच्या बाहेर दीप प्रज्वलन रोज करावं. पतीने किंवा पत्नीने, म्हणजे आता पती तर बाहेर असेल तर पत्नीने रोज शक्य होईल तेवढं करावं. एखादी पत्नी म्हणेल नाही आम्ही 8 वाजता घरी येतो, 8 वाजता लावा, पण ते तुमच्याकडून होणं आवश्यक आहे. तर पती पत्नीने रोज घराच्या बाहेर दिवा लावला आणि देवाजवळ दिवा लावला तर त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये चांगल्या प्रकारच्या वैवाहिक जीवनामध्ये शुभत्व वाढतं. एक दुसरा एक उपाय, आता लोक याला अंधश्रद्धा म्हणतात पण तसं नाही, ते अंधश्रद्धा नाहीये. लिंबू मिरची टाकणे शुक्रवारी. पण शुक्रवारी का बरं? तर शुक्र ग्रहा संबंधित गोष्टी आहे. कारण विवाह जीवना संबंधित गोष्टी, वैवाहिक जीवन सुरळीत नसेल तर आपल्या नकारात्मक ऊर्जा, लिंबू मिरची हे नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं एक साधन आहे. तर नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आपलं मुख्य घर जे आहे द्वार, तिथे वर लिंबू मिरची आपण लावावी. कोणी म्हणेल अंधश्रद्धा, काही म्हटलं तरी हरकत नाही. आपल्याला आपलं वैवाहिक जीवन आनंदी ठेवायचं असेल तर हा एक चांगला उपाय आहे, पण तो शुक्रवारी करायचा. शुक्रवारी लिंबू मिरची आणून ते आपल्या दाराच्या बाहेर टांगायची.
त्याच्यामुळे नकारात्मकता कमी होते, नकारात्मक ऊर्जा कमी होते, दृष्टिदोष कमी होतात. काही वेळेस काय असतं, आपण व्यवस्थित असतो परंतु बऱ्याच दृष्टिदोषांमुळे पण वैवाहिक जीवन हे असंतुलित होतं किंवा अस्वस्थ होतं. सगळं चांगले, कुंडली चांगले, हे चांगले, सगळं जमतंय, तरी असं आमचं का बरं भांडण होतं? कारण आम्हाला दोघांमध्ये इतकं घटस्फोटापर्यंत निर्णय का बरं जातात? तर अशा केसमध्ये हे लिंबू मिरची एक मोठं महत्वाचं साधन मानण्यात येतं. नंतर मिठाच्या पाण्याने आपलं घर पुसावं, हा एक मोठा चांगला तोडगा आहे जो आपल्याला जीवनामध्ये शुभत्व देतो. सरांनी आता सांगितलं थांबवा, तर मी शॉर्टकटने सांगतो अशा हे गोष्टी. कारण हा विषय असा आहे का, हा छोटा विषय नाहीये, मोठा विषय मला दिला आणि या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केल्याशिवाय तो विषय संपू शकत नाही. असो, नंतर काही मनोविज्ञानाच्या दृष्टीने काही उपाय आहेत ज्याला मानसिक उपाय आपण म्हणतो. दोघांनी एकत्र वेळ घालवणं आवश्यक आहे. सुट्टीच्या दिवशी पिक्चर पाहावा, हॉटेलमध्ये जेवावं, काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यामुळे दोघांमध्ये संवादता वाढते. नंतर प्रेम अभिव्यक्त करा, हे फार महत्व. आय लव्ह यू म्हणणं आवश्यक आहे बायकोला, आठवड्यातून एकदा दोनदा, रोज म्हटलं तर फार चांगलं. त्याच्याने प्रेम अभिव्यक्त होतं आणि कौटुंबिक जीवनातले त्रास किंवा असणारे मानसिक ताणतणाव कमी होतात. लोक नेमकं हेच म्हणत नाही, इतरांना आपण इझिली म्हणतो, बायकोला आय लव्ह यू म्हणून तोंडातून बाहेर पडत. आता लग्न झाले, आता 30 वर्ष झाले, आता काय म्हणायचं? अहो म्हणा, त्याच्याने तुमचं कौटुंबिक जीवन अधिक सुखी होईल. नंतर भांडणामध्ये मर्यादा ठेवा. म्हणजे आपण अपशब्द वापरले तर अपशब्द वापरणे, युगो, आपण काय युगो असेल, इगोइस्टिक राहू नये, हे महत्वाचं. स्त्रियांसाठी छोटेसे 2-3 उपाय आहेत की स्त्रियांनी काय केलं पाहिजे म्हणजे कौटुंबिक जीवन चांगलं राहील. सकाळी उठून स्वतःचं घर स्वतःच्या हाताने झाडणे, कामवाली झाडते असं नाही, स्वतः झाडलं पाहिजे. नंतर रांगोळी काढली पाहिजे. हे पुरातन उपाय आपले लोक का करत होते? कारण त्यामुळे वैवाहिक जीवन सुखमय होतं, हे त्या मागची भूमिका होती. तर रोज प्रत्येक स्त्रीने आपल्या घर स्वतः झाडणे, घराबाहेर रांगोळी काढणे. एक दिवस, रोज नाही जमलं कामावर तर आठवड्यातून एकदा तरी काढा. कोणता तरी एक दिवस ठरवा का आपण या आठवड्यातून एकदा घराच्या बाहेर रांगोळी काढली पाहिजे. या गोष्टी रोज केल्या तर उत्तमच आहे, पण आठवड्यातून एकदा तरी करावं. आपलं घर स्वच्छ करणे, मिठाच्या पाण्याने घर स्वच्छ धुसणे, नंतर सौभाग्य वृद्धीसाठी रांगोळी काढणे, नंतर वाराप्रमाणे कपडे वापरा, पुरुषांनी पण स्त्रियांनी. जसं तुम्हाला कल्पना आहे, सोमवारी पांढऱ्या रंगाच्या छट्या असलेले कपडे वापरावे, मंगळवारी लाल रंगाच्या छट्या असलेले कपडे वापरावे, बुधवारी हिरव्या किंवा पांढऱ्या रंगाच्या छटा असलेले कपडे वापरावे, गुरुवारी पिवळ्या रंगाच्या छटा असलेले कपडे वापरावे, शुक्रवारी विविध रंगी छटा असलेले कपडे वापरावे, शनिवारी निळ्या किंवा काळ्या कपडे वापरावे. आम्हाला काळा चालत नाही असं काही नाही, कोणी पण काळं वापरावं, हे काही चुकीच्या समजून डोक्यात ठेवते. आणि रविवारी केशरी रंगाच्या छटा असलेले कपडे वापरावे. तर या प्रकारे कपडे वापरे असताना सुद्धा सौहार्द वाटते. वट सावित्री व्रत करावं स्त्रियांनी सौभाग्य वृद्धीसाठी आणि कौटुंबिक जीवन चांगलं राहावं. आता स्त्रियांनी झालं, पुरुषांनी काय केलं पाहिजे? तर पुरुषांनी आई वडिलांना रोज आशीर्वाद घेतला पाहिजे. आपल्या घरात आई असेल तर आईचा रोज त्यांना एक नमस्कार केला पाहिजे. रोज नाही जमलं तर आठवड्यातून एकदा करा. आपली आई किंवा वडील यांना वाकून नमस्कार केल्यामुळे पुरुषांसाठी आपलं कौटुंबिक जीवन उत्तम राहतं. नंतर हनुमान मंदिरात रोज गेलं पाहिजे. हनुमान ही मोठी देवता आहे, चारो जुगवर ताप तुम्हारा असं म्हटलेलं आहे. त्यामुळे हनुमान दर्शन, हनुमान सेवा राहिली तरी कौटुंबिक जीवन चांगलं राहतं. आणि कोणत्या धार्मिक कामांमध्ये कायम सहभाग घ्यावा. आणि संतांचं आणि ग्रंथांचं वाचन थोडं ठेवावं, त्यामुळे आपले विचार आध्यात्मिक राहतात, विचारशैली चांगली राहते आणि चांगलं आयुष्य जगण्यासाठी आपण जगू शकतो. ज्या तुकाराम महाराजांनी म्हटलंय, संत संगतीचा दागडो. संतांच्या सहवासात आपण राहिलो, चांगल्या विचारांमध्ये, चांगल्या लोकांमध्ये, तर आपलं जीवन चांगलं राहतं. भगवद्गीतेत पण सांगितलंय, क्षणे क्षणे क्षमा ठेवावी, प्रेमाने संवाद करावा. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी सरांनी टाइम दिला, मी एक शॉर्ट शेवट करतो. तर निष्कर्ष काय याचा? तर विवाह टिकवण्यासाठी केवळ उपाय, उपासना, तोडगेच नव्हे तर प्रेम, संवाद, विश्वास, संयम आणि नम्रता या गुणांचा संगम आवश्यक आहे. आध्यात्मिक उपायांनी मानसिक शांतता मिळते, वैवाहिक जीवनात ते सौख्य निर्माण करतात. म्हणून आधुनिक जीवनशैली बरोबर थोडी धार्मिकता आणि मनोबल याची जोड देणं हे यशस्वी विवाह होण्याचं एक निमित्त आहे. तर याप्रमाणे सगळ्यांनी प्रयत्न करावे आणि आपलं जीवन सौख्यमय बनावं. ओम नमः शिवाय. या संदर्भात मी पुस्तकं 11 लिहिले. तर एक राशी भविष्य मार्गदर्शन आणि तोडगे हे एक पुस्तक मी लिहिलंय. याच्यात बऱ्याच गोष्टी मी दिल्या आहेत, तर सगळ्यांनाही उपयुक्त आहे, तुमच्या विद्यार्थ्यांना पण उपयुक्त राहील. घ्यायचं असल्या तुम्ही मला संपर्क करा. आणि विवाहस्थान नावाचं पुस्तक आता अज्ञाती सरांनी याला प्रस्तावना दिली या पुस्तकाला. हे आताच 11वं पुस्तक माझं प्रकाशित झालं 2 महिन्यापूर्वी. हे दुसऱ्या एडिशनला गेले. तर विवाह बाबतीत बहुतेक गोष्टी याच्यात मी दिल्या आहेत. तर ज्यांना पाहिजे असेल त्याने संपर्क करावा, त्यांना ते देण्यात येईल. धन्यवाद.
तुम्हाला जमते किंवा जमणार ते एवढी एवढी गोष्ट आहे ती सुद्धा बरोबर आणि त्याच्यावर अच्छा